मराठी मालिकांचे लेखक निर्माते हे प्रेक्षकांना मूर्ख समजतात का असे म्हणत सध्या एका लोकप्रिय मराठी मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत। कारण या मालिकेमधील मेलेली नायिका ही पुन्हा जिवंत झालेली आहे। ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली। घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये जानकीचा मृत्यू दाखवण्यात आला होता, मात्र तिला पुन्हा जिवंत करून वाहिनीने प्रेक्षकांना मूर्खात काढलं आहे। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत। माया ही जानकीवर जीवघेणा हल्ला करते, त्यानंतर जानकी यामध्ये जखमी होते आणि जानकीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं, पण जानकीचा मृत्यू होतो असं मालिकेमध्ये दाखवण्यात आलं होतं। स्टार प्रवाहच्या प्रोमोमध्ये जानकी पूर्णपणे मेलेली दाखवण्यात आली होती। तिचा श्वास बंद होता। सगळेच तिच्या मरणाचं दुःख व्यक्त करतात। सगळ्यांना मोठा धक्काही बसतो। जानकी मेल्यानंतर स्टार प्रवाहाने आता या मालिकेचा आणखीन एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यात सगळेच जण जानकी मेल्याचा शोक व्यक्त करत असतात। तेवढ्यातच ऋषिकेशच्या फोनवर ओवीचा आवाज येतो, आई तू कुठे आहेस? आणि तो आवाज ऐकून मेलेली जानकी ही पुन्हा जिवंत होते। आणि हाच सर्व ड्रामा पाहून प्रेक्षक आता स्टार प्रवाह वाहिनी आणि लेखकावर चांगलेच चिडले आहेत। असं कोण जिवंत होतं यार? आता तर चित्रपटातही असं काही दाखवत नाहीत। मालिकावाले कधी खऱ्या आयुष्यात जगणार काय माहीत? मेलेल्या माणसाला आवाज कसा ऐकू जातो? काय लॉजिक आहे हे? ही जिवंत आहे, आम्हाला वाटलं मेली म्हणजे आता मालिका संपणार, पण कसलं काय? बस करा रे, काय हे दाखवतायत तुम्ही लोक? वाहिनीवाले आम्हाला वेड्यात काढतायत का? प्रेक्षकांना मूर्ख समजता का? मालिकेत पुढे कथानक नसेल तर बंद करा, कशाला उगाच वाढवतायत? यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेवर संताप व्यक्त करत आहेत। तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।